नमस्कार, आपण पाहताय ठळक वार्ता। कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस दरवर्षी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात साजरा करतात। ह्याच दिवसाचे औचित्य साधत बदलापूरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप तसेच रक्तदान व आरोग्य विषयक अनेक आजारावर निदान करण्यात आले। यावेळी अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला। वामनदादा म्हात्रे यांनी देखील या आरोग्य शिबिराला उपस्थिती दर्शवून नागरिकांना प्रोत्साहन दिले। यावेळी अनेक मान्यवरांनी आरोग्य शिबिराला भेट दिली। तसेच माध्यमांशी बोलताना बाळाराम कांबरी व युवा नेतृत्व शैलेश भोईर यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोबत प्रणाली न्यायनीत, ठळक वार्ता बदलापूर। नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी प्रणाली तुमच्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण आलो आहोत बदलापूरमधील पोद्दार येथे सेंट्रल हॉस्पिटलच्या इथे। खरं तर आज कल्याण खासदार लोकसभेचे आपले लाडके श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या इथे मोफत विनामूल्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर आपण जाणून घेऊया की बाळादादा कशा प्रकारे आज या शिबिराला लोकांचा प्रतिसाद आहे। माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गेले 15 दिवसापूर्वीपासून आम्ही या आरोग्य शिबिराची तयारी केलेली आहे। सर्वकडे सर्व जाहिराती वगैरे करून सर्व अरेंजमेंट केलेली आहे। पोद्दार शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सेंट्रल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आम्ही हा आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे। या सकाळपासून रक्तदानासाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। आरोग्य शिबिर आहे, डोळे तपासणी असतील, खास करून आम्ही कॅन्सरचे एक टीम बोलवलेली, कारण ग्रामीण भागातील महिला ज्या आहेत ग्रामीण भागातील त्या कधी आपल्या आरोग्याची तपासणी करत नाही ना, जरी काय आजारपण असला तरी त्या स्वतः अंगावर काढतात किंवा गावठी पद्धतीचा उपचार करतात आणि त्यांना जास्त प्रमाण कॅन्सरचा आढळून येतो। म्हणून आम्ही खास करून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा ती टीम मार्गदर्शन पण केला आणि त्यांच्या आरोग्याची पण तपासणी केली ते। आणि बाकीचे जे आहेत डेंटल असतील किंवा डोळे तपासणी असतील, मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, मोफत चष्मे वाटप आहे, हे सगळे आम्ही शिवसैनिकांनी मिळून हा आरोग्य शिबिर साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून केलेलं आहे। आताच वामनदादा म्हात्रेसुद्धा येऊन गेले। सर्व शिवसेनेचे आमचे पदाधिकारी भेट देतात। आता आमचे युवा सेनेचे शैलेश भोईर आलेले आहेत, आकाश आहे आमचा जमदरे, शाखा प्रमुख संतोष कदम, बरेच पदाधिकारी सकाळपासून येऊन गेले, नगरसेवक येऊन गेले, चेतन धुले, मंगेश धुले, आम्ही मिळून आमच्या या शाखेच्या वतीने हा आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे। याचा सर्व अरेंजमेंटचं काम आमचे संतोष कदम आहेत शाखा प्रमुख यांनी पाहिलेलं नाही। इथल्या सर्व त्यांच्या सहकार्याने उपशाखा प्रमुख असतील, महिला आघाडी असतील, विभाग प्रमुख सपकाळ काका आहेत, या सर्वांनी या पद्धती इथं व्यवस्थितपणे अरेंजमेंट केलेले आहे। आम्ही शिवसैनिकांना एक प्रोत्साहन द्यावा म्हणून आम्ही सहकार्य केला, त्यांनी हे सर्व अरेंजमेंट केलेले आहे। आणि आरोग्य शिबिर राबवण्याचा एकच हेतू काय, शिवसेनेचा जो आमचा ध्येय आहे का 80% समाजकारण आणि 20% राजकारण, जेणेकरून लोकांच्या हिताचे। आज खासदार साहेबांचा वाढदिवस आहे, इथे ज्या लोकांच्या आरोग्याचं आम्ही इथं तपासणी करू, ज्यांना काय गोळ्या औषधं उपचार करू, आज रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान, ते आपण कोणाचा तरी जीव वाचेल आणि त्याच्यातनं जो आशीर्वाद आमच्या आदरणीय खासदार साहेबांना मिळेल त्यात आमच्याकडून त्यांना शुभेच्छा असतील, यासाठी आम्ही आरोग्य शिबिर राबवलं। खरं तर बघायला गेलं तर बाळा कांबरी अशा समाजकार्यामध्ये त्यांचं सर्वात पहिलं प्राधान्य असतं। त्यांनी तर खरं आज बघायला गेलं तर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे कार्यक्रम पार पाडलेला आहे। तर दादा काय सांगाल की कशा प्रकारे तुम्ही आला आहात या कार्यक्रमाला, काय वाटतंय तुम्हाला, कशा प्रकारे श्रीकांत शिंदे यांना तुम्ही शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज या बाळा कांबरे यांच्या माध्यमातून मी सर्व जनतेला एक सांगू इच्छितो की श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत आणि बाळाशेठे भिवंडी लोकसभेत काम करतात, तरीसुद्धा बाळा कांबरे यांनी श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून एक रक्तदान, कॅन्सरच्या बद्दल मार्गदर्शन किंवा आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे।
यावरून लक्षात येतं की श्रीकांत शिंदे फक्त कल्याण लोकसभेचे खासदार न होता ते संपूर्ण महाराष्ट्राचे खासदार झालेत, कारण त्यांचं प्रत्येक कार्यकर्त्याकडे एक बारीक लक्ष असतं. त्यामुळे बाळा कांबळे यांनी आज जे शिबिर भरलं, मी त्यांना त्यांचा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे खूप छान असं शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे. भरपूर नागरिकांनी या शिबिराला आज चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तुर्तास आपण इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोनवणेसह प्रणाली यांनी ठळक वार्ता बदलापूर. धन्यवाद.